नमस्कार. आपल्याला एकाच प्रकारे आलूची भाजी खाऊन कंटाळा येतो. त्यासाठी मी आज वेगळ्या पद्धतीने आलूची भाजी करणार आहे. तर ते मी अगोदर भाजून घेणार आहे आलूला. अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचंय आणि भाजून घ्यायचंय आलूला. पटकन भाजून जातात असं. अशा प्रकारे आता आपल्याला गॅसवर आलू भाजून घ्यायचंय. आता आपल्याला त्याचं आलू बनवण्यासाठी पालक लागेल. त्याला आपण कापून घेणार आहोत आणि एक कांदा कापून घेणार आहोत. अशा प्रकारे पालक आणि कांदा आपण कापून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण आलू भाजून घेतलेले आहे. आता याला आपण सोलून घेणार आहोत. सगळं वरती सगळी साल काढणार आहोत आणि मग वाटून घेणार आहोत. सगळ्या आलूची साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपण याला बारीक कापून घेणार आहोत. आता मी आलूला असं कापून घेतलेलं आहे बारीक. याला मी आता थोडंसं खलबत्त्यामध्ये वाटणार आहे. आता आपण याला खलबत्त्यामध्ये थोडंसं वाटून घेणार आहोत. याला जास्त बारीक नाही वाटायचं आहे, आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चम्मच तेल. तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी मोहरी, कढीपत्ता टाकणार आहे, जिरा टाकणार आहे. आता कांदा टाकणार. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसूण आणि कांद्याचा कलर आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलू. आलूला आता आपण मीठ टाकून 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत. झाकण लावून याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे आणि 5 मिनिटं वाफवून शिजू देणार आहे.
एखादा आलू आता आपला भाजला नसेल कच्चा राहिला असेल तर या वाफेमध्ये तो शिजून जाणार. पाच मिनिटानंतर आता मी बघणार आहे. असा आलू दाबून बघायचंय आपल्याला. शिजलेला आहे की नाही. आपला आलू भाजल्यामुळे ते 5 मिनिटातच वाफून जाते. आता मी याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहे. 1 चम्मच मिरची पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला, 1 छोटा चम्मच हळद, आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे पालक. पालक छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. पालक टाकल्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे, कारण पालक कमी सुटणार ते पाणी लवकर सुकायला पाहिजे. आता आपल्याला पालकचं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण आता स्लो गॅसवर 2 मिनिटं झाकून शिजू देणार आहे. भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर ऍड करणार आहे. आता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या रेसिपीला आणि कशी झाली मला नक्की कमेंट करा.